10वी परीक्षेच्या तोंडावर सेवली जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांची बदली। 10वी बोर्डाची परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपलेली असतानाच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने आज पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडत जालना तालुक्यातील सेवली जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापक पदाची जबाबदारी चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या एका नशिबात शिक्षकाकडे सोपवल्याचा आरोप शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षांसह विद्यार्थ्यांनी केलाय। जालना तालुक्यातील सेवली येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत शिक्षक रामेश्वर काकड हे सतत शाळेत मद्यप्राशन गुटखा सेवन करत येतात। नशेत विद्यार्थ्यांना शिकवत व्यवस्थित नसल्याच्या तक्रारी गेल्या अनेक महिन्याभरापासून होत आहेत। याची चौकशी प्रलंबित असतानाही जिल्हा परिषद प्रशासनाने मुख्याध्यापक असलेले जाधव यांचा पदभार काढून काकड यांना सोपवण्याचा तुघलकी निर्णय घेतला। 10वी परीक्षेच्या तोंडावर जिल्हा परिषद प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाविरुद्ध सेवली शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षांसह शेकडो विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना यांची भेट घेत ठिय्या आंदोलन केले। यावेळी ठिय्या आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांसह पालक आणि शालेय समितीच्या अध्यक्षांनी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांची भेट घेतली असता त्यांनी मुख्याध्यापक काकड यांना हटवलं जाईल असं आश्वासन दिलं। जिल्हा परिषद प्रशाला सेवली या गावातून आम्ही आलेलो आहे। आमची शाळेची तक्रार आहे। आम्हाला एक शिक्षक आहे काकड सर नावाचे, ते आम्हाला काही चांगले शिकवत नाही, पूर्ण विषय शिकवलेले नाही आणि आमच्या वर्गात नशा करून येतात, हे आमची तक्रार आहे। आता आम्ही वर्ग 10वीच्या विद्यार्थिनी आहे आणि आता बोर्डाचे पेपर ही जवळ आलेले आहेत आणि ते पेपर स्ट्रिक होणार आहेत, तर आम्हाला हे काकड सर हे शिक्षक शिकवत नाही, म्हणून आमची कुठेतरी व्यवस्था करून द्यावी किंवा आम्हाला दुसरे शिक्षक द्यावे अशी विनंती। आणि ते जालना तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल शेवली येथील मुख्याध्यापकाच्या संदर्भामध्ये अनेक तक्रारी इथल्या विद्यार्थ्यांनी केलेल्या होत्या। त्या शिक्षकांची चौकशीसुद्धा लागलेली आहे, परंतु काल त्या शिक्षकाचा मागच्या काळामध्ये चार्ज काढलेला होता, परंतु परत त्यांना काल त्या पदभार देण्याच्या संदर्भामध्ये निर्णय झाल्याचा आम्हाला समजलं आणि आज त्या शाळेतील विद्यार्थी स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांच्या दालनामध्ये त्यांची भेट घेण्यासाठी आल्या होत्या। त्यांनी त्यांचा सगळा प्रकार मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांच्या कानावर टाकलेला आहे। त्यानंतर आम्ही CO मॅडम यांची भेट घेतली आणि त्यांनी सदरील शिक्षकांचा पदभार तात्काळ हटविण्याची किंवा काढण्याची आम्हाला माहिती दिलेली आहे। आम्हाला विश्वास आहे की सदरील शिक्षकाचा पदभार तात्काळ काढण्यात येईल। या उबरसुद्धा त्या शिक्षकाविरुद्ध त्यांचा पदभार काढला नाही तर येणाऱ्या काळामध्ये अनेक विद्यार्थी इथं येऊन ही शाळाच मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांच्या दालनामध्ये भरवली जाईल अशी माझी माहिती आहे। काय नाव तुमचं? ज्ञानेश्वर शेजो।